या निमित्तानं करतो। झरी हे माझ्या मतदारसंघातलं सगळ्यात मोठं गाव आहे। जवळपास 20,000 लोकसंख्या मोठं गाव आहे। जवळपास 20,000 लोकसंख्या असलेले गाव इथं एक ग्रामीण रुग्णालय पीएचसीचं कन्व्हर्जन टू ग्रामीण रुग्णालय आपल्याला करावं लागेल। तिथे एक ट्रॉमा सेंटर आपण विकसित करावं लागेल। अशा प्रकारची मागणी या निमित्तानं करतो। महिला बाल कल्याणच्या विषय बोलायचं झालं तर आत्ताच स्मार्ट ज्या अंगणवाडी आहेत त्या निमित्तानं इथं चर्चा झाली, पण माझ्या मतदारसंघामध्ये जवळपास 257 अशा अंगणवाडी आहेत की तिथं अजून बांधकाम सुद्धा झालेलं आहे आणि तिथं वीज सुद्धा उपलब्ध नाही। म्हणून आधी आपण इलेक्ट्रिफिकेशन आधी केलं पाहिजे, त्यानंतर आपण स्मार्ट अंगणवाड्याचा विचार करू। म्हणून माझी अध्यक्ष महाराजाला एवढीच विनंती आहे की स्पेशल ड्राईव्ह आपण घेतला पाहिजे आणि ज्या जिल्ह्यामध्ये अंगणवाडीचं बांधकाम नाही तिथं अंगणवाडीचं बांधकाम आधी आपण सर्वप्रथम केलं पाहिजे। आणि अनेक वर्षापासून 20-20 वर्षापासून अंगणवाडी सेविका असेल, मदतनीस असतील, त्या तिथं काम करतायत। त्यांची कित्येक वर्षाची मागणी अध्यक्ष महाराज किती परमनंट झाल्या पाहिजे। 10-15 हजारावर 7 हजारावर 20-20 वर्षापासून काम करतात, म्हणजे याचा अर्थ आपण त्यांचं शोषण तर करत नाही ना। म्हणून सामाजिक दृष्टिकोनातून असेल, आर्थिक दृष्टिकोनातून असेल, त्यांची जर उन्नती करायची असेल तर निश्चित प्रमाणात त्याला परमनंट आपल्याला करावं लागेल। कायमस्वरूपी त्यांचा जे अधिकार आहे तशा प्रकारचे कायमस्वरूपी आपल्याला त्यांना नोकरी त्या निमित्तानं द्यावं लागेल। सार्वजनिक आरोग्य मंत्री आताच आलेले आहेत। एवढंच या निमित्तानं सांगतो की जशा प्रकारचं कालच आरोग्य मंत्र्यांनी उत्तर दिलं की 119,000 जे रिझर्व केले होते ते त्यांनी उठवण्याची घोषणा काल केली, त्याबद्दल सरकारचं मी अभिनंदन करतो। आणि मल्टिपल चॉईस ह्या रुग्णांना मिळालं पाहिजे। शेवटी आपण पैसे देत असताना त्यांना कुठं विलाज करायचा आहे तिथं त्यांनी विलाज केला पाहिजे, म्हणून एक चांगली घोषणा काल या निमित्तानं झाली। परत एकदा मंत्री महोदयांना या निमित्तानं अध्यक्षाच्या द्वारे मी विनंती करतो की परभणीचं सिव्हिल हॉस्पिटल तिथं कॅन्सर हॉस्पिटल सुद्धा निर्माण झालं पाहिजे, MRI मशीन तिथं निर्माण झाली पाहिजे। सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नर्सिंग कॉलेज आहे, नर्सिंग कॉलेजचं PG सुरू झालं पाहिजे। अध्यक्ष महाराज तिथं स्टाफ नाहीये, जवळपास 50% स्टाफ आज उपलब्ध नाही आणि कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसवर भरती केली जाते। अध्यक्ष महाराज काल परवाच काय 8 दिवसापूर्वीच आरोग्य खात्याचा 3,500 कोटीचा भ्रष्टाचार बाहेर आलेला आहे। त्या निमित्तानं जे काही साफसफाईचं टेंडर दिलं अध्यक्ष महाराज त्यामध्ये 3,500 कोटीचा भ्रष्टाचार झालेला आहे। यामध्ये सुद्धा शासनानं लक्ष घातलं पाहिजे। नव्यानं मुख्यमंत्री अतिशय शिस्तप्रिय मुख्यमंत्री आपल्याला मिळाले आहेत, निश्चित ते आरोग्य खात्याकडे लक्ष देतील एवढंच आम्ही निमित्तानं सांगतो। मला आपण बोलण्याची संधी दिली त्याबद्दल अध्यक्ष महाराजांचे आभार व्यक्त करतो।